हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ओम नमो श्री ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। माझ्या वडिलांची मिरासी तुझ्या पायापासी, लिखित मज पासी आहे देवा। लिखिताप्रमाणे मज चालवणे आहेसी सर्वजान पंढरीनाथ। दुर्बळ तुझे कुळ ठाऊके सकळ, घडी घडी सांभाळ करी माझा। गणेशनाथ मने मुळी असता, अजूनी सद्गुरुनाथा करुणा नये। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी घेतलेला आजचा जो अभंग आहे, उजनी निवासी संत शिरोमणी सद्गुरु गणेशनाथ महाराज यांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग आहे। आजच्या या अभंगातून सद्गुरु गणेशनाथ महाराज परमात्म्याकडे विनंतीपर आपला हक्क सांगत आहेत। या अभंगाचं विवेचन करण्यापूर्वी सर्वप्रथम या पांडुरंग परमात्म्याला मी सर्वप्रथम नमन करतो, त्यानंतर सर्व संतांना माझे नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या। तर सर्व संतांना या पांडुरंग परमात्म्याला माझे नमन। त्यानंतर ज्यांच्या कृपा आशीर्वादाने मी आज ही प्रवचन सेवा करत आहे, ते म्हणजे माझे वडील वैकुंठवासी चंद्रकांत महाराज डोकडे यांच्या आशीर्वादामुळे मी आजची प्रवचन सेवा करत आहे, त्यांनाही माझे नमन। या प्रवचनाचा विस्तार करण्यापूर्वी आज मोहिनी एकादश, या मोहिनी एकादशी निमित्त आज मला ही प्रवचन सेवा मिळाली आहे। मी स्वतःला भाग्यशाली समजतो की या एकादशीच्या परमभाग्यदिनी आजची माझी परमसेवा आहे। मोहिनी एकादशीचं जर महत्त्व सांगायचं असेल तर जो कोणी आजची एकादशी धरेल किंवा जो परमात्म्याची या आजच्या दिवशी मनोभावे जो उपासना करील त्याची सर्व पापे नष्ट होतील, असं या ठिकाणी या मोहिनी एकादशीचं महत्त्व सांगता येईल बघा। आजच्या दिनी या प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला जो संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांचा जो अभंग आहे, त्या अभंगाचं विवेचन करण्यापूर्वी थोडासा मी माझ्या वडिलांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करून याचं निरूपण करेन। 15 ते 20 दिवसापूर्वी 17 एप्रिल 2025 रोजी वैकुंठवासी माझे वडील यांनी आपला देह ठेवला। त्यांचं कार्य सांगायचं असेल तर माझ्या वडिलांनी, माझ्या अण्णांनी लहानपणापासून नाथाची सेवा केली आणि या नाथाच्या सेवेमध्ये ते स्वतःला लीन राहिले। ते आम्हाला सांगत होते की त्यांचे वडील आजारी असताना
10वी होऊन त्यांची 2-3 वर्ष झाली असतील. आता पंढरपूरची वारी कोण करणार? आपल्या मुलांनी वारी करावी असं त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु वडील आजारी आहेत, आपण वारीला कसं जावं म्हणून ते थांबले. आणि परंतु त्यांची अशी इच्छा होती की मुलांना वारी करावीच. आणि त्यामुळे ते माझ्या आजीजवळ म्हणाले, मी आहे तर आत्ता तो वारी करत नाही, पुन्हा काय करील? हा शब्द अण्णांनी ऐकला, लगेच पिशवी भरली आणि वारीला निघाले. तेव्हापासून शेवटच्या वयाच्या 77व्या वर्षापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी नाथाची वारी केली. नाथाच्या जवळ राहिले, मंदिरात जायचे, कीर्तन, भजन, प्रवचन करायचे. पोथी वाचण्यात त्यांना खूप आवड. त्यांचा आवाज माईक नसताना सुद्धा आजूबाजूचा परिसर दुमदुमत असे, असा त्यांचा आवाज असे. स्वतःला ईश्वरापेक्षा त्यांनी दुसरं कोणतंही स्थान दिलं नाही. नामस्मरण, सतत नामस्मरणाचं महत्त्व आपल्या कीर्तनातून सांगायचे आणि नामस्मरण करत राहायचे. त्यांचा जीवनाचा विषय देव सोडून दुसरा कोणता नव्हता. असे हे माझे वडील, ज्यांनी आपली अखंड असणारी भक्ती त्या परमात्म्याप्रती वाहिली. आणि त्यांना देवाने सुद्धा त्यांना खूप सुंदर असं आपल्या जवळ केलं. त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि अवघ्या 1 मिनिटाच्या या हृदयविकाराच्या या अटॅकच्या निमित्ताने देवाने त्यांना जवळ केलं. अशा या माझ्या वडिलाच्या चरणी आजची सेवा मी समर्पित करणार आहे. तर आजच्या सेवेचा असणारा अभंग सुद्धा, माझ्या वडिलाची मिरासी तुझ्या पाया पासी, लिखित मज पासी आहे देवा, लिखिताप्रमाणे मज चालवणे आहेसी सर्वजान पंढरीनाथा, दुर्बळ माझे कुळ टाऊके सकळ, घडी घडी सांभाळ करी माझा, गणेशनाथ मने मुळी असता, अजूनी सद्गुरुनाथा करुणा नये. तर या प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून देवाकडे सद्गुरू गणेशनाथ महाराज विनंतीपर असा हक्क देवाकडे सांगत आहेत. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये पाहतो, जर कोणाकडे काही आपली संपत्ती किंवा जमीन जर ठेवायची असेल तर त्याचे आपण काय करतो, लिखित असे कागदपत्र करून घेतो आणि त्याकडे आपली जमीन देतो. कारण त्यामध्ये कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार होता कामा नये. आणि संत तसे दुनियादारीपासून फार विरक्त आहेत. ते दुसऱ्याला कोणाला काही मागत नाहीत. उलट संतांनी देण्याचाच वसा उचललेला आहे. आणि पांडुरंग परमात्म्याकडे ते काहीही मागणी करत नाहीत. आणि याचं जर उदाहरण सांगायचं असेल तर आपल्याला संत तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्यावं लागेल. त्यांच्या 7 पिढ्यापासून त्यांनी पांडुरंग परमात्म्याची काय केली असेल तर सेवा केली. आणि त्या सेवेचं ओझं झाल्यामुळं पांडुरंग परमात्म्याने संत तुकारामाकडे एक मागणं मागितलं, काहीतरी माग, तुकारामाला काहीतरी माग असं म्हटल्यानंतर संत तुकाराम महाराज सुद्धा पांडुरंग परमात्म्याकडे एकच मागणं करतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी, वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोना. अशा रीतीनं संत तुकाराम महाराजांनी सुद्धा त्या विठ्ठलाच्या चरणसेवेची, विठ्ठलाची भक्ती करण्याची, त्याची वारी करण्याची एवढीच मागणी त्यांनी केली आहे. आणि आपला संपूर्ण संसार त्यांनी काय केलेला आहे तर त्या संसाराचा त्याग केलेला आहे. आणि त्यांनी आपलं जीवन, आपलं जगणं फक्त या परमात्म्याचं नामस्मरण करणे, त्याची सेवा करणे, त्याची वारी करणे यामध्येच त्यांनी आपलं जीवन घातलेलं आहे. तर तुकाराम महाराजच्या अभंगातून, संत गणेशनाथाच्या अभंगातून आपल्याला त्यांच्यातून जे ज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, त्यांचे जे अध्यात्म सांगितलेले आहे, त्या अध्यात्माची भाषा सामान्य माणसाला सहजासहजी कळणार नाही. कारण अध्यात्माची भाषा कळणं तसं खूप अवघड आहे. म्हणून संत महात्म्यांनी काय केलं असेल तर लोकांना समजावं म्हणून
विविध दृष्टांत देऊन, दृष्टांताच्या माध्यमातून, आणि हे दृष्टांत जर कुठे दिले असतील म्हणाल तर दैनंदिन जीवनातले दृष्टांत दिले, आणि त्या दृष्टांताच्या माध्यमातून त्यांनी आपले अभंग, आपला उपदेश लोकांपर्यंत समजावण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी सुद्धा संत गणेशनाथ महाराज आपल्या प्रथम चरणात सुद्धा तो दृष्टांत देतात, तो एक सावकाराने देणेकरता देतात. माझ्या वडिलाची मिरासी तुझ्या पायापासी, लिखित मजपासी आहे देवा. तर माझ्या वडिलाची मिरासी म्हणजे वारसा हक्क. हा जो वारसा हक्क आहे तो तुझ्या पायापासी लिखित स्वरूपाचा म्हणजे पुराव्यासहित आहे. पुरावा म्हणाल तर कोणता पुरावा आहे तो? तर तो पुरावा कोणता असेल तर ज्या देवाला म्हणतात, देवा ज्या ज्ञानगंगेचा उगम तुझ्या पायापाशी होतो आणि ती ज्ञानगंगा भगवान शिव आपल्या मस्तकी धारण करतो, तोच भगवान शिव प्रत्यक्ष सद्गुरू गोरक्षनाथ यांच्या रूपाने अवतार घेतो. आणि सद्गुरू गणेशनाथ महाराजांचे गुरु कोण असतील तर गोरक्षनाथ. तर त्या गोरक्षनाथाकडून त्यांना हे अध्यात्म ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे हे अध्यात्म ज्ञान प्राप्त सुद्धा देवा तुझ्या मार्फत हे मला अध्यात्म ज्ञान प्राप्त होतं. हा प्रत्यक्ष असणारा त्यातला लिखित पुरावा आहे. आणि या पुराव्याप्रमाणे देवा तू लिखिताप्रमाणे मद चालवणे आहेसी सर्व जाण पंढरीनाथ. तर या पुराव्याप्रमाणे सद्गुरू गणेशनाथ महाराज परमात्म्याकडे सांगतात की देवा माझी वागणूक, माझं चालणं हे सगळं याप्रमाणे असलं पाहिजे. हा पुरावा म्हणजे कोणता? तर या अध्यात्म ज्ञानाचा. ज्या पद्धतीने गोरक्षनाथांनी सद्गुरू गणेशनाथाला उपदेश केला आहे, ज्ञान दिलेलं आहे, अध्यात्म ज्ञान दिलेलं आहे, त्या अध्यात्म ज्ञानाप्रमाणेच माझी वागणूक व्हावी असं मागणं या ठिकाणी सद्गुरू गणेशनाथ महाराज लिखिताप्रमाणे मद चालवणे. आणि देवा हे सगळं तू जाणतोस, आहेसी सर्व जाण पंढरीनाथ. देवा हे तू सगळं जाणतोस असं या ठिकाणी सांगतात. आणि साधू महात्मे हे आपल्या अध्यात्माच्या माध्यमातून उपदेश करत असतात. त्या अध्यात्मातून करणारा उपदेश, त्यांची माया ही खूप कशी आहे तर दुस्तर आहे आणि ती तरुण जाणं अतिशय अवघड आहे. त्यामुळंच भगवान शिवशंकर सुद्धा रामनामाचा जप करत होते. आणि यातून आपल्याला असं लक्षात येईल की सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की देवा माझं वागणं, माझं चालणं हे सुद्धा त्या लिखिताप्रमाणे, त्या अध्यात्म ज्ञानाप्रमाणे व्हावं. कारण या जीवाला स्वतःचा विसर पडलेला आहे. तिसऱ्या चरणात सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी ते सांगितलेलं आहे, दुर्बळ तुझे कुळ ठाऊके सकळ, घडी घडी सांभाळ करी माझा. दुर्बळ हे असणारं माझं कुळ आहे. इथं कुळ म्हणजे काय? माझा अंश कसा आहे? दुर्बळ आहे. कारण शिवाचा जो असणारा अंश आहे तो माझ्या शरीरामध्ये असणारा अंश, तो अंश रूपाने असणारा अंश रूपाने देवाचा अंश आहे, म्हणजे तो दुर्बळ रूपाने आहे. आणि हे सगळं तुला माहीत आहे. आणि त्या त्रिगुणात्मक असणारी ही जी प्रकृती आहे, त्या प्रकृतीच्या या प्रकृतीमुळे, त्रिगुणात्मक असणाऱ्या प्रकृतीमुळे तो जीव असणारा बद्ध झालेला आहे, त्याला विसर पडलेला आहे, त्याला स्वतःच्या अविनाशी स्वरूपाचा विसर पडलेला आहे. त्याला या जीवाला तो स्वतः सिंहाचा छावा असूनही मेंढराच्या कळपात राहिल्यामुळे त्याला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी गणेशनाथ महाराज म्हणतात की देवा घडी घडी सांभाळ करी माझा. तर माझ्या हातून काही चुका होऊ देऊ नकोस. ज्या ज्या वेळेस माझे षडविकार जागृत होतील, ज्यावेळेस माझ्या हातून चुका होतील, त्यावेळेस तू माझा सांभाळ कर. आणि देवा हा जो जीव आहे, या जीवाला ज्याप्रमाणे मला या सद्गुरूकडून अध्यात्म ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्या अध्यात्म ज्ञानाप्रमाणेच माझी वागणूक झाली पाहिजे. माझा त्या ईश्वरी अंशाचा मला विसर पडलेला आहे. आणि त्यामुळे माझ्यामध्ये कसल्याही प्रकारचे षडविकार होऊ देऊ नको, माझ्यामध्ये कसल्याही प्रकारचं अवगुण येऊ देऊ नको.
सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, कानोबा तुझी गोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली, स्वगत सच्चिदानंदे मिळवणी शुद्ध सत्व गुण विनली रे, षडगुण गोंडे रत्न दडित तूज श्याम सुंदरा शोभली रे, काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विनली रे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे, चढ विकार चढ वैरी मिळवणी तापत्रयाने विनली रे, नवा ठाई फाटूनी गेली ती त्वा आम्हासी दिदली रे, ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे, बाप रुक्माई देवीवर विठ्ठले त्वत्वपादी वृत्ती मुरली रे. या प्रस्तुत अभंगातून परमेश्वराला सच्चिदानंद स्वरूप परमेश्वराचं वर्णन करताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या षडविकारापासून माझी मुक्तता कर, कारण त्याशिवाय मला माझं अविनाश रूप असणारं जे स्वरूप आहे, जे अविनाश रूप आहे हे मला कळणार नाही. आणि त्यामुळं घडी घडी सांभाळ करी माझा, वेळोवेळी तू माझ्यावर लक्ष ठेव. आणि शेवटी तिसऱ्या कडव्यामध्ये 4थ्या कडव्यामध्ये सद्गुरू गणेशनाथ महाराज शेवटी म्हणतात, गणेशनाथ म्हणे मुळी असता अजूनही सद्गुरुनाथा करुणा नये. तर सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की तुला माझे मूळ स्वरूप माहीत आहे, मुळातच मी देवाचा अंश आहे, आम्ही देवाचा अंश आहोत आणि तुला आम्ही आता शरण आलो आहोत. त्यामुळे तुला आमची करुणा येऊ दे, आम्हाला आमच्यामध्ये असणाऱ्या अवगुणापासून षड विकारापासून आम्हाला दूर कर, आम्हाला आमच्या हातून आमची चांगली वागणूक होऊ दे, आणि जेणेकरून आम्हाला या नरदेहाचं आमच्या सार्थक होईल, तुझ्या चरणाजवळ आम्हाला तू जागा दे. असं गणेशनाथ महाराज शेवटच्या या 4थ्या चरणात म्हणतात, गणेशनाथ म्हणे मुळी असता अजूनही सद्गुरुनाथा करुणा नये. आणि अशा रीतीने सद्गुरू गणेशनाथ महाराज आपल्या या 4 चरणाच्या अभंगातून या भगवान परमात्म्याला सांगतात की माझा हा अधिकार आहे तुझ्या चरणाची सेवा करणे, माझ्या वडिलांची ती मिरासी आहे, वारसा हक्क आहे, आणि याचा पुरावा सुद्धा मी तुला सांगितलेला आहे. जरी मी तुझा अंश असलो तरी त्याचा मला विसर पडलेला आहे, आणि त्यामुळं माझ्या हातून कसल्याही प्रकारचे अवगुण होऊ देऊ नको, माझ्या हातून कसल्याही प्रकारचे षडविकार जे आहेत त्यापासून मला तू दूर ठेव, घडी घडी माझा तू सांभाळ कर. आणि गणेशनाथ म्हणे मुळी असता अजूनही सद्गुरुनाथा करुणा नये. तर देवा तुला माहित आहे की आम्ही तुझाच अंश आहोत, परंतु तरी सुद्धा आमच्या हातून कुठल्याही प्रकारचं दुर्गुण होऊ नये, आम्ही हा रस्ता सोडून दुसरीकडे जाऊ नये, म्हणून देवा तू आम्हाला योग्य रस्त्यावर ठेव. आणि त्यामध्ये देवा आम्ही तुला शरण आलो आहोत आणि तू आमची काय कर, दया कर. आणि मला सुद्धा एवढंच सांगायचं आहे, जसं सद्गुरू गणेशनाथ महाराज देवाकडे विनंती करतात की माझ्या वडिलाची मिरासी तुझ्या पायापाशी, तसं माझ्या पूर्वजापासून माझे आजोबा माझे वडील यांनी सुद्धा नातांची सेवा केली आहे. आणि देवा आणि आम्हाला सुद्धा आता तू दूर नेऊ नको, तू आम्हाला तुझ्या चरणाजवळच ठेव. आम्हाला आमच्यातले सुद्धा असणारे जे षडविकार आहेत, जे अवगुण आहेत, तर ते दूर कर. आणि ज्या लिखिताप्रमाणे जसं तू आम्हाला तू चालव, आणि हे सगळं तू जाणतोस देवा. आणि त्यामुळं देवा आम्ही तुला फक्त एवढं सांगेन की आम्ही तुझ्यापासून दूर जाणार नाही. आणि या प्रवचनाच्या शेवटी मी जसं परमात्म्याला सांगेन त्याच पद्धतीने मी माझ्या वडिलांना सुद्धा या ठिकाणी सांगेन की मी आणि माझी पुढची पिढी आम्ही या संत सेवेपासून, नाथ सेवेपासून, या परमात्म्याच्या सेवेपासून, या भक्ती संप्रदायातून दूर जाणार नाहीत. आम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही त्याचं पालन करू. आणि या ठिकाणी एवढं बोलून या प्रवचनरूपी सेवेला मी थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ.
बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय।